केडीएमसी मधील 27 गावातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले असून केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा देखील काढण्यात आलाय। तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 27 गावांमधील सफाई कामगारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। तर केडीएमसीच्या सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी केडीएमसी मधील 27 गावातील सफाई कर्मचारी महानगर सफाई कर्मचारी संघ यांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काम बंद धरणे आंदोलन केले आहे। तर यावेळी केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। कामगार एक जुटीचा कामगार एक जुटीचा हक्काची नाही कुणाच्या बापाची नोकरी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं कामगार एक जुटीचा कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही। मवियाच्या काळात मला अडवण्याचा प्रयत्न झाला असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला। तर मवियाच्या काळात देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन विरोधात असताना त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला, ही वस्तुस्थिती आहे, योग्य वेळी स्पष्टीकरण देईल असं त्यांनी म्हटलंय। तसेच माझ्या बाबतीत देखील असा प्रकारचा प्रयत्न केला गेला, ही देखील वस्तुस्थिती आहे। शंभूराज देसाई मंत्री होते, त्यांना विचारा। सर्वपक्षीय बैठक आम्ही बोलवली होती। दुर्दैवाने राज्यात दोन समाजामध्ये जे सुरू आहे ते थांबले पाहिजे अशी त्यांची प्रामाणिक भूमिका असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, परमवीर सिंग मुंबईचे आयुक्त होते, त्यावेळी काही करून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना अडकवा असा गौप्यस्फोट केलाय। ही वस्तुस्थिती आहे। देवेंद्र फडणवीस नंतर विरोधी पक्षात होते, आपले गिरीश महाजन विरोधी पक्षात होते। एक वेळ आपण समजू शकतो की विरोधी पक्षाला अडचणीत आणणं, गोत्यात आणणं, त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करणं, परंतु मी तर त्यांच्या मंत्रिमंडळाचा सहकारी मंत्री होतो। माझ्या बाबतीत देखील अशा प्रकारचा प्रयत्न केला गेला, ही वस्तुस्थिती आहे। मी स्पष्ट त्या बाबतीमध्ये आपल्याला योग्य वेळी पण ही वस्तुस्थिती आहे की तो प्रयत्न केला गेला। मला त्याच्यामध्ये केसमध्ये अडकवण्याचा आणि मला माझं खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न त्यांनी केला। संरक्षणाचा विषय तो तर शंभूराज देसाई यांनी म्हटलेला आहे, त्यामुळे मी यावर योग्य वेळी सविस्तर सर्वपक्षीय बैठकीसाठी बैठक आम्ही बोलावली होती। या बैठकीमध्ये संध्याकाळपर्यंत येणार सगळे म्हणाले, परंतु आले नाही। आणि या दुर्दैवाने या बाबतीमध्ये हे राज्यामध्ये जे काही दोन समाजामध्ये जो संघर्ष सुरू आहे हा थांबला पाहिजे अशी माझी सरकारची प्रामाणिक भूमिका आहे। आणि म्हणून पवारसाहेब मला भेटले त्यावेळेस देखील पवारसाहेबांना मी हेच सांगितलं की असं कधी आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळालं नव्हतं। निवडणुका येतात जातात, सरकार येतात जातात, परंतु या महाराष्ट्राचं जे काही संस्कृती आहे, परंपरा आहे, त्याला बाधा येता कामा नये। म्हणून जे काही या समाजासाठी करता येईल, हे सगळं जे काही वातावरण शांत करण्यासाठी तो सर्व प्रयत्न विनंती केली। जरांगेनं बोलवा म्हणतायत। सर्व प्रयत्न पवार साहेबांची माझी चर्चा झाली आहे। हा जो हे सगळं शांत करण्यासाठी या राज्यातले सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या राहण्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही करू। मराठा आरक्षणावर शरद पवार म्हणाले सर्वपक्षीय बैठक पुन्हा बोलवा। जसं मोगलांच्या घोड्यांना संताजी धनाजी पाण्यात दिसायचे तसं मी दिसतो। माझं म्हणजे महायुतीचं सरकार स्थापन झालं, त्यांना अजून हजम होत नाही की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला आहे। मुख्यमंत्री
का गरज त्यांना बसता उठता झोपता उठता स्वप्नात कमी देतो. त्यामुळे ते सांगत होते सरकार पडेल, आज पडेल, उद्या पडेल, परवा पडेल. 2 वर्ष होऊन गेली, सरकार मजबूतीने उभं आहे. त्यामुळे मी एवढंच सांगतो, जे घटनाबाह्य सरकार म्हणतात, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात, ते योजनेचे फॉर्म कसे भरतात, त्या योजनेचे बॅनर कसे लावतात. आणि म्हणून हे दुटप्पी आहे. यांना सर्वसामान्य माझ्या बहिणींची, माझ्या लाडक्या भावांची काही देणं घेणं नाही आहे. त्यांना फक्त घेणं माहीत आहे, देणं माहीत नाही. पण आमचं सरकार देणार आहे. चोपडा तालुक्यात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या नाटेश्वर महादेव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली. तर चोपडा तालुक्यातील लासूर गावापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या पुरातन नाटेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यात सोमवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी होत असते. सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात वसलेल्या पुरातन 1146 मध्ये या मंदिराचे बांधकाम झाले असल्याचं शिलालेखात नोंद असल्याचं सांगितलं जाते. तर मंदिराच्या परिसरात वन विभागाचे पर्यटन निधीमधून भाविकांसाठी बसण्यासाठी आणि लहान मुलांना खेळण्यासाठी व्यवस्था देखील केली असल्याचं दर्शनासाठी आलेले भाविक या ठिकाणी निसर्गरम्य परिसरात आनंद घेताना दिसतात. आज सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आपल्या नाटेश्वर मंदिर बसलेलं आहे आणि श्रावण महिना चालू आहे. काय सांगणार या मंदिराबद्दल? हे श्रावण सातपुडा पायथ्याशी मंदिर आहे. हे मंदिर खूप पुरातन आहे. हे नाटेश्वराचं मंदिर आहे, स्वयंभू मंदिर आहे, जागृत मंदिर आहे. हे सातपुडा पायथ्याशी एकांत मंदिर हे 1146 मंदिर आहे आणि जागृत असल्यामुळे हे मंदिरात खूप गर्दी राहते. श्रावण महिन्यामध्ये भाविक दर सोमवारी येत असतात. तर सकाळी किती वाजेपासून? सकाळी कमीत कमी 2 वाजेपासून लोक येणं सुरू होऊन जातात. संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत खूप मंदिरात खूप गर्दी असते. नाटेश्वर मंदिरात इथे सासू सुन्याची 2 मागे विहीर आहेत. एक आपले गंगा म्हणून विहीर आहे, एक अगस्त्य मुनीची समाधी आहे. खाली 2 मंदिरं आहेत शंकराचे बांधलेले. इथे चिंतेश्वर आहे, महादेव आहे आणि मंदिर खूप पुरातन आहे. एक राजाने बांधलेलं मंदिर आहे. तर हे जे श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिन्याभर भाविक येत असतील. भरपूर या नाटेश्वराच्या भूमीमध्ये आणि खूप लोक महिन्याभर कंटिन्यू येतात. मानते प्रसाद वाटप, लड्डू वाटप, पेढे वाटप, काही वाटप असतं दर वाजवर. आणि 12 महिने आणि 1 महिन्याभर तर खूप गर्दी असते नाटेश्वर मंदिरावर. श्रावण महिना आणि अजून कधी श्रावण महिन्यानंतर शिवरात्रीचा महाभंडारा होतो. महाभंडाऱ्यानंतर श्रावण महिन्याची आपली सुरुवात होते आणि श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर या ठिकाणी भाविकांची गर्दी असते. भाविकांची आणि मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात आणि म्हणून नाटेश्वराचे हे मंदिर आजही सातपुड्याच्या पायथ्याशी एकांतात बसलेले आहे. आपल्या मराठी महिन्याप्रमाणे आज श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यात इकडे सातपुड्या पर्वतामध्ये नाटेश्वर एक मंदिर आहे. तिथं आम्ही नेहमी दर्शनाला येतो. आज त्याच्या दर्शनासाठी आम्ही आलो आहोत. एक उत्कृष्ट वातावरण आहे आणि भाविक येत आहेत, जात आहेत. श्रावण महिन्यामध्ये खूप भाविक येत असतात. हा, खूप भाविक येतात. म्हणजे श्रावण महिन्यात पवित्र महिन्यात येतं खूप भाविक येत राहतात, जात राहतात. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.